माझ्या असं लक्षात आलंय की खूप जण व्हिडिओ बघून तर जातात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर माझी तुम्हाला एक कळकळीची नम्र विनंती आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि जर चॅनलवर नवीन असाल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जवळपास 40 वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे बाबा तरुण होते. थंडीचा कडाका ओसरत चाललेला. वाडीतल्या पोरांची फिरायला जायची टूम निघाली. डिसेंबर नुकताच संपलेला. तेव्हाच्या काळात आतासारखी जिकडे तिकडे माणसांची गर्दी नव्हती. मनाला वाटेल तेव्हा कुठेही आरामात फिरून येता येत होतं. शेवटी सर्वानुमते नेरळला जायचं ठरलं. वाडीतल्या एकाचं ते गाव होतं. जाता जाता त्यांच्या घरच्यांनाही भेटून येऊ असं ठरलं. जायचा दिवस उजाडला. वाडीतली 8-10 पोरं जमली. माझे बाबाच त्यांच्यात काय ते नवखे होते. अजूनपर्यंत स्वतःच्या गावाखेरीज ते इतर कुठल्याच ठिकाणी फिरायला म्हणून गेले नव्हते. त्या मुलांच्या घोळक्यात मोजून 4 जण जाणते होते, ज्यांना रानवाटांची माहिती होती. भल्या पहाटे गाडी पकडून सर्वजण नेरळला उतरले. फिरणं झालं, खाणं झालं. आता वाडीतल्या त्या पोराच्या घरी जाऊन येऊ. त्याच्या घरचा नेमका असा पत्ता त्याने दिला नव्हता. एक खुणेची जागा सांगितलेली. तीच विचारत विचारत सर्व निघालेले. त्याचं घर वाडीत खूप आतल्या बाजूला होतं. थोड्याच वेळात मुख्य रस्ता मागे पडला. पायवाट लागली. आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि रस्त्याच्या कडेला लहान मोठी दुकानं, टपऱ्या होत्या. तिथं विचारत विचारत ते पुढे चालले होते. सकाळची वेळ होती. कोवळ्या उन्हात अंगाला लागणारी ऊब हवी हवीशी वाटत होती. 10 वाजले होते. सर्वजण चहा प्यायला एका टपरीवर थांबले. तिथेच त्यांनी पुढला मार्ग विचारला. टपरीवाल्याने त्यांना 2 पर्याय दिले. बाजूलाच गेलेली पायवाट रानातून जाऊन थेट खाली पायथ्याला मिळते. फक्त गाडी रस्त्याने 15-20 मिनटं जास्त लागतील, एवढंच. 15-20 मिनटं म्हणजे अर्धा तास असा ढोबा हिशेब झाला आणि पायवाटेने जायचा निर्णय पक्का झाला. चहा बिस्किटं गटकावून सर्वजण निघाले. 20 पावलांनंतर ती पायवाट विरळ होत गेली. पुढल्या 5 पावलात तर ती दिसेनाशीच झाली. आता काय करावं? घोळका विचारात पडला. प्रत्येक घोळक्यात कोणीतरी एक जिनियस असतोच. त्यात काय, सरळ खाली उतरत जायचं. जिनियसचं मत पडलं. रानात गवत माजलेलं. गुडघ्या एवढ्या गवतात वाट गडप झालेली. सर्वजण त्या हिरव्या पोपटी गवतातून वाट काढत नव्या जोमाने पुढे चालू लागले. अचानक त्यांना थोड्या अंतरावर एक रानटी डुक्कर उभा असलेला दिसला. तो त्यांच्याकडेच नजर रोखून पाहत होता, जसा काही त्यांना मारायलाच येणार होता. त्याकडे दुर्लक्ष करून सर्वजण पुन्हा चालू लागले. चालताना सर्वांच्या तोंडाचा चकवा चालूच होता. टपरीवर घेतलेली बिस्किटं तेव्हाना फस्त झाले. सूर्य माथ्यावर आलेला. दोन्ही कानात बोटं घातल्यावर जसा शिट्टी मारल्यासारखा आवाज येतो ना, तसा आवाज रानात झाडांच्या शेंड्यातून येत होता. जोडीला पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज येत होते. अजून किती लांब आहे गाव याचं? किमान आवाजावर तरी गाव जवळ आल्याचा अंदाज आला असता. पण छे, एकानं घड्याळ पाहिलं. अरे बापरे, 12 कधी वाजले? 9ला तर वर टपरीजवळ होतो आपण. अजून इथेच? कदाचित रस्ता चुकलो आपण. चला परत माघारी. पुढे जायची तर शाश्वती नव्हती. अर्ध्या तासाच्या अंतरावरचं गाव 4 तास झाले तरी दिसत नव्हतं. माघारी फिरतानाही रस्ता ओळखीचा वाटेल. घोळकातल्या जाणकार लोकांनी कधीच हात टेकले होते. नौक्यांची तर गोष्टच सोडा. खाली जाताना जशी वाट होती तशीच ती आताही दिसत होती. हे असं कसं? आता एकमेकांवर दोषारोप होऊ लागले. जो तो एकमेकांना बोल लावू लागला. बरं, मोबाईल नव्हते आतासारखे, गुगल मॅप नाहीत. हां, नाही म्हणाला बाबांकडे एक कॅमेरा होता. त्यांनी ऑफिसमधल्या नायरकडून मुद्दा मांडलेला. घोळक्याची पार गुगली उडालेली. झुडपातून झुडपं बाजूला सारताना समोरच्या फांदीवर मोठालं वानर बसलेलं दिसलं. मोठमोठ्याल्या डोळ्यांनी भेसूरपणे यांच्याचकडे पाहत होतं. माकडांची जात म्हणजे भारी अवली. ते ध्यान इतक्या निमूटपणे बसलेलं पाहिल्यावर बाबांना फोटो काढायचा मोह आवरला नाही.
त्यांनी भराभर त्याचे 4-5 फोटो काढले. सकाळचा उत्साह पार मावळलेला. वानर त्यांच्याजवळ आला नाही की जागचा हल्ला देखील नाही. बाबांना ही गोष्ट जरा खटकली. अगदी देवासारखा शांत बसलेला, विशेषतः माकड सहाय्य न करणारा वानर ते पहिल्यांदाच बघत होते. तोही एका माणसाच्या आकाराचा. शक्यतो रानटी जनावरं मनुष्याची चाहूल लागल्यावर पळ काढतात, पण इथे तर सगळा उलटाच मामला होता. आपण रस्ता चुकलोय हे सर्वांना कळून चुकलेलं. शेवटचा राहिलेला बिस्किटचा पुडा सर्वांनी वाटून खाल्ला. सकाळपासून भिरभिर करून सर्वांच्या पायाचे तुकडे पडलेले. ते गोळा करायचेही त्राण त्यांच्यात नव्हतं. त्या रानात एक प्रकारची निश्चल शांतता होती. वाराही सावधपणे वाहत होता. कोणीतरी चोहोबाजूंनी नजर ठेवून असल्याची जाणीव होत होती. घोळक्यातले सर्वच जण चढापटिंग होते. मजा मस्ती करण्यात त्यांनी या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण इतका वेळ चालूनही अजून वाट सापडलेली नव्हती. ही जरा आश्चर्याचीच गोष्ट होती. बरं, चकवा लागला म्हणावा तर प्रत्येक वेळी ते निरनिराळ्या ठिकाणी येत होते. कधी उतार लागायचा तर कधी चढ. त्यामुळे आपण नेमके कुठे चाललोय हेच त्यांना कळत नव्हतं. नजर जाईल तिकडे फक्त झाडं झुडपं दिसत होती. 4 वाजत आले. उन्हं कलू लागली. तशी प्रत्येकाला घरची आठवण येऊ लागली. एकाने मदतीसाठी आवाज देऊन पाहिला. तो आवाज एखाद्या बंद खोलीत ओरडल्यावर येतो तसा वाटला. अखेरीस त्यांना एक पुसटशी पायवाट दिसली. सर्वजण आशेने त्यावरून चालू लागले. त्यांच्या आपापसात गप्पा सुरूच होत्या. बाबा मात्र मनातच्या कुलदैवतेचा धावा करत होते. तो समोरून एक पांढरा शुभ्र ससा रस्ता ओलांडताना दिसला. त्याने एक वार आपल्या टपोऱ्या लाल डोळ्यांनी सर्वांकडे रोखून पाहिलं आणि एका उडीत गवतात पसार झाला. 2-4 पावलं चालतो ना चालतो तो पुन्हा एक ससा चालताना त्यांच्या पायात येऊ लागला. बहुधा मगाचाच असावा असं 3-4 वेळा झालं. पोरं तर त्याला पकडायच्या बेतात होती, पण बाबांनी वेळीच त्यांना रोखलं. एकतर ससा हा खूप घाबरट प्राणी आहे. त्यातून तो माणसांची सलगी करणं शक्यच नाही. हे प्रकरण काही वेगळंच आहे. बाबांना संशय आला. बाबांनी त्यांच्या मित्राला कोपराने खोणावलं. त्यांनीही आता देवाचा धावा सुरू केला आणि चालण्याचा वेग वाढवला. 6 वाजले. काळोख पडू लागला. अजूनही वाट दिसली नव्हती. काही करून काळोख व्हायच्या आधी रानाच्या बाहेर पडणं आवश्यक होतं. बाहेरून वाहनांचा पुसटसा आवाज येऊ लागला. पायवाट दिसली म्हणजे गाडी रस्ता जवळच असणार असं टोळक्याने हेरलं. मग काय, सर्वांनी जय बजरंगबली म्हणून धूम ठोकली. ते थेट पक्की पायवाट दिसल्यावरच थांबले आणि अकस्मात मागून आवाज आला, आज वाचला पण दुसऱ्यांदा वाचणार नाही. तो आवाज ऐकून सर्वांचे धाबळे दणाणले. थोडं वर चढून आल्यावर गाडी रस्ता दिसला. सर्वांनी हुश्य केलं आणि तडक स्टेशन गाठलं. तिथे त्यांना अनायासे तोच माणूस भेटला. त्याच्या गावी जाण्यासाठी ते रानातून गेले होते. तो त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. घरच्यांची ओळख करून दिली. खाऊ पिऊ घातलं. झाल्या प्रकाराने सर्वांची डोकी अजूनही थाऱ्यावर नव्हती. रात्री निवांत बसल्यावर बाबांनी त्यांना त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्याच्या माहितीनुसार नेरळच्या कुठल्याच काडी रस्त्यावर कुठलीच टपरी नाही. शासनाची माणसं सतत गावाबाहेरच्या रस्त्यावर गस्त घालत असतात. मग ह्यांनी ज्याच्याकडे चहा घेतला, बिस्किटं हाणली, ती टपरी कोणाची होती? बाबांना कल्पना करूनच भोवळा आल्यासारखं झालं. ज्या रानात ते 8 तास फिरत होते ते याच प्रकारासाठी खूप प्रसिद्ध आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात, नाहीतर आता तुम्ही इथं नसता. आमोशा लागायच्या आधी बाहेर पडलात म्हणून बरं. उद्या माझ्यासोबत चला. मी तुम्हाला इथून गाडी रस्त्यापर्यंत कसं जायचं ते दाखवतो. त्याने पोरांना फिरवायची तयारी दाखवली. पण आता एवढं रामायण घडल्यावर पुण्या त्या रस्त्याने जायची कोणाची हिंमत नव्हती. म्हणून त्याला नम्र नकार देत सर्व आल्यापावली मुंबईला परतले. मुंबईला परतल्यावर बाबांनी फोटो डेव्हलप करून पाहिले, पण त्यात आलेली आकृती नीट दिसतच नव्हती आणि ती वानराची आहे असं वाटतच नव्हतं. नेरळला गेलेले सर्वजण घरी सुखरूप परत आले आणि हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. तुम्हाला गोष्ट कशी वाटली आणि तुमच्याही बाबतीत असं काही घडलं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. हॅपी लिसनिंग.